माझे मिस्टर महेश पिळणकर 7 जानेवारीपासून घरातून बेपत्ता झाले आहेत आणि अद्याप आता 2 महिने झाले तरी त्यांचा कोणताही शोध नाही आहे. पोलीस त्यांच्या परीने सगळं करत आहेत, खरं त्यांना ठोस काहीच मिळत नाही असं ते म्हणत आहेत. आणि आता ह्याच्या पुढे म्हणजे अजून तपास व्हावा योग्य रीतीने, योग्य दिशेने, अशी माझी विनंती आहे. नेमकं कुठून ते घरातून गेले होते? त्याच्या आधी तुमचं बोलणं झालं होतं का? कोणतं गाव होतं? असं वेगळं असं बोलणं काहीच नाही, म्हणजे रेग्युलर जसं होतं तसंच झालं. काय सांगून घरातून बाहेर गेले ते जेवायला जातो म्हणून सांगून गेले. कधी गेले होते? किती तारीख होती, वेळ होती? आणि 7 जानेवारीला रात्री 9 वाजता. कोणत्या गावातून? पाटगाव, उदरगड तालुका, उदरगड जिल्हा कोल्हापूर. मग तुम्ही त्यानंतर काय कुठं चौकशी केली काय? त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गावातली सगळी लोक मिळून सगळीकडे जिथे त्यांची गाडी मिळाली 2 किलोमीटर शेताजवळ आमच्या, तिथे सगळी लोक आजूबाजूच्या गावातली वगैरे सगळ्या लोकांनी मिळून शोध केला. खरं कुठे काहीही निदर्शनं झालं नाही. नंतर लगेच दुपारी पोलीस कंप्लेंट वगैरे केल्यानंतर पोलिसांनी सुद्धा त्यानंतर शोध चालू केले, पण अद्याप अजून काहीच शोध लागत नाही. तुम्हाला काय नेमकं वाटतं? त्यांची काय राजकीय पार्श्वभूमी होती? काय 2 महिने झाले, म्हणजे आता आम्हाला भीती वाटायला लागली नेमकं काय झालं असेल. जरी आम्हाला वाटत नसेल, घातपात नसेल, बाकी दुसरं काही नसेल, तरी पण आता संशय यायला लागला काय नेमकं झालं असेल. आता भीती वाटते आम्हाला. नेमकं त्यानंतर कुणाची तुम्हाला फोन कोणाचा आला होता किंवा काय? काहीच नाही. मग काही नाही. मग या संदर्भात मग कधी काय कुणाची वाद होता, असं काय बोलणं घरी झालं होतं काय? कसली त्यांना भीती होती? नाही, काहीच नाही. असं काहीच नाही त्यांचं. गावात त्यांचं वातावरण किंवा बाहेर कसं होतं? प्रोफाईल काय होती नेमकी त्यांची? ते पाडगावचे माजी सरपंच होते आणि म्हणजे राजकारणात होते, म्हणजे असं कुणाला काही मदत वगैरे लागली तर आपल्या ह्याने ते करत होते आणि शेती वगैरे करत होते. कोणत्या पक्षाशी संबंधित होते ते? बंटी साहेबांकडे संबंधित होते. ठीक आहे. बंटी साहेबांना तुम्ही भेटला होता का? हो, झालं. 2दा भेटणं झालं. बंटी साहेबांचं, SP साहेबांचं सारखं कॉन्टॅक्ट आहे. त्यांनी पण आपल्या परीने प्रयत्न केले आहेत. तुम्ही आता त्यांची मित्रमंडळी वगैरे सगळ्यांनी हे आता आपण हे असं करायला पाहिजे, करूया, म्हणून मग आम्ही त्यांच्याबरोबर सामील झालो. आम्हाला कसंही करून आम्हाला न्याय पाहिजे, बाकी आमचं काहीही नाही. महेश पिळणकर, माझे वडील हे पाडगावचे माजी सरपंच होते आणि आता विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायतमध्ये. 7 जानेवारीपासून ते बेपत्ता आहेत. 8 तारखेला त्यांची गाडी शेताजवळ सापडली. 2 महिने होऊन गेले तरी पण अजून पोलीस काय अजून ठोस सांगत नाहीत. कशामुळे झालं हे काय सांगत नाहीत. पोलिसांनी लवकरात लवकर त्यांचा शोध लावावा एवढीच अपेक्षा. आणि 11 तारखेला तिकडे काहीतरी जळलेलं हे सापडलेलं, मग त्याच्याबद्दलही अजून फॉरेन्सिकचा त्यांचा रिपोर्ट आला नाही. इनकन्क्लुझिव्ह असा आला आहे. ते माणसाचा आहे प्राण्याचा आहे ते सांगू शकत नाहीत. मग त्याचं पुनर्तपासणी मुंबई किंवा पुण्याच्या लॅबमध्ये व्हावी अशी अपेक्षा. काय नेमकं वाटतं काय अजून पोलिसांकडून आम्हाला त्या दृष्टिकोनातून काही सांगितलं गेलं नाही. घातपात किंवा ते आम्हाला कोणती शक्यता नाही अजून सांगत नाही. काय पोलिसांकडे पोलिसांनी लवकरात लवकर शोध घ्यावा एवढीच अपेक्षा. माझे मित्र सरपंच महेश पिळणकर हे 7 जानेवारीपासून बेपत्ता झालेले आहेत. घरात काही कल्पना न देता ते निघून गेलेले आहेत. त्याच्या संदर्भात काय झालं हा प्रश्न अनुत्तरित आहे. ज्याप्रमाणे मस्साजोग बीड या इथले सरपंच देशमुख गायब झाले, पण त्यांचा नंतर खून झालेलं समजलं, तसं आम्ही कालपर्यंत पोलीस खात्याला विचारतोय की काय झालं किंवा काय क्ल्यूज आहेत, तर त्यांच्याकडून या प्रश्नाची उत्तरं दिली जात नाही. ते म्हणत आहेत की आम्ही शोध पूर्णपणे घेतलेला आहे. आमचं असं म्हणणं आहे की या राज्याचे म्हणजे फडणवीसांना, मुख्यमंत्र्यांना आमचं म्हणणं आहे की या राज्याचे उपमुख्यमंत्रीसुद्धा सुरक्षित नाही. त्यांचं काय झालं याचं उत्तर आमदारांना मिळत नाही आहे. तर या संदर्भात कायदा सुव्यवस्थेचं काय झालं आहे हे याचं द्योतक आहे. हे कोल्हापूरमध्ये जर काही एका सरपंचाचा शोध लागत नसेल आणि त्याच्याबद्दल पोलीस जर काही धडधडीत सांगत असतील की आम्ही अनुत्तरित आहोत, तर मग ही लोकशाहीच्या दृष्टीने, संविधानाच्या दृष्टीने, सगळ्याच दृष्टीने ही खूपच चिंताजनक बाब आहे. याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन ताबडतोब याच्या बाबतीत SIT स्थापन करून याचा शोध घ्यावा
आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा द्यावा, सर्वसामान्य माणसांना दिलासा द्यावा, या देशाच्या संविधानाला दिलासा द्यावा, या देशातील लोकशाहीला दिलासा द्यावा की ह्या देशातली लोकशाही जिवंत आहे, पोलीस जिवंत आहे, असं काहीतरी करून दाखवावं, आपल्या कृतीतनं करून दाखवावं असं आमचं गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे. त्याच्याचबरोबर सरपंच महेश पिळणकर हे काँग्रेस पक्षाचे सरपंच होते, तर माझं काँग्रेस पक्षातल्या जे त्याचे सहकारी आमदार वगैरे आहेत त्यांना पण आव्हान आहे की आता हाऊस चालू आहे, सेशन्स चालू आहे, LAQ हे चांगलं हत्यार तुमच्याकडं आहे, तर ते त्या हत्याराचा उपयोग करून तुम्ही जर काही त्यांच्या कुटुंबियांना, आम्हाला, त्यांच्या मित्रांना, मित्रमंडळींना, सर्वसामान्य जनतेला, कोल्हापूरकरांना, पाटगाववासियांना जर काही दिलासा देऊ शकलात तर मला वाटतं ही चांगली गोष्ट होईल आणि एक ते चांगलं उदाहरण ठरेल. आणि या संदर्भात मी सर्व लोकप्रतिनिधींना काँग्रेसच्या आवाहन करतो की या संदर्भात विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये आवाज उठवा. आज तुम्ही SP ची भेट घेणार होता, काय झालं? SP ची भेट घ्यायला आलो होतो पण SP साहेब भेटले नाही मला. ते कुठेतरी एक मर्डर झालेलं आहे त्या ठिकाणी गेलेले आहे असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. वास्तविक हाऊस चालू असताना अधिकाऱ्यांनी थांबावं असे संकेत आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना आदल्या म्हणजे शनिवारी कल्पना देऊन या ठिकाणी आलो होतो, पण ते आढळून आलेले नाहीत. ते कुठल्या तरी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेले असं आम्हाला सांगण्यात आलं. मी सोमनाथ पंजे महे, माझे मित्र महेश पिळणकर पाटगाव, माजी सरपंच. 6 जानेवारी बुधवारी 1 वाजता मला फोन आला त्याचा. 9 तारखेला गुरुवारी, शुक्रवारी मी कोल्हापूर येतो, आपण जेव्हा जाऊया म्हणून. त्या बुधवारी 6 तारखेला रात्री 8:30 वाजता तो गायब झाला. कुठे गेला का माहीत नाही. पोलिसांनी योग्य तपास करून त्याची आम्हाला माहिती द्यावी. तो महेश मनमिळावा चांगला होता, आमचा लहानपणाचा मित्र होता. 5वी ते 10वी कुठेतरी देशनिक विद्यार्थ्यांना शाळेला होता आमच्यावर. आणि त्याचं कुणाशी वैरत्व वगैरे काही नव्हतं. आणि ते सरपंच होता, चांगलं काम केलं त्यानं, गावाचा विकास पण केला. ते असं काय झालं ते काय आम्हाला समजलं नाही. घातपात झाला का काय झालं, तो काय सुखरूप आहे का नाही हे आम्हाला समजावं. फोनमध्ये तुमचं काय बोलणं झालं? काय नाही, मी शेतीची लावण केली 10-12 एकर. लावण केल्यावर मी कंटाळाला शुक्र येतो, आपण जेव्हा जाऊया, एवढंच, बाकी काय नाही. त्या संभाषणामध्ये काय तुमचं भीती नाही काही नाही. प्रत्येक वेळी मला फोन करतो तो यायच्या अगोदर 2 दिवस मी येणार आहे, शुक्र येणार आहे, रविवार येणार आहे असं सांगत असतो अगोदर 2 दिवस. जिल्हा परिषद निवडणुकाची तोंडा होत्या नेमक्या, मग काय ते त्याला काही इच्छा नव्हती, इलेक्शनला उभारी काही इच्छा नव्हती, त्यामुळे काय इंटरेस्टिंग इलेक्शनसाठी नाही. पण या सगळ्यात राजकीय वातावरणात त्यांचं असं बेपत्ता होणं म्हणजे नेमकं राजकीय यामध्ये काय असेल असं वाटतं तुम्हाला? असं मला तरी काय वाटत नाही, असं राजकीय झालं नसणार. पण तो काय झालं आता ते तपास पूर्ण झाल्यावर समजेल. आता बोला. ती जिल्हा परिषदेची तोंडावर इलेक्शन होती, त्यामुळे ते जिल्हा परिषद इलेक्शनच्या संदर्भात त्या दृष्टीने तपास करून त्याची योग्य तपास करून आम्हाला सहकार्य करावं. म्हणजे राजकीय वातावरणात बेपत्ता होणं म्हणजे राजकीय यामध्ये काय असेल हा राजकीय असेल असं काय शक्यता नाकारता येणार नाही. त्या अनुषंगाने देखील चौकशी व्हावी आणि योग्य तपासून त्याचा आम्हाला न्याय मिळावा. त्यांच्या मुलग्याला, बायकोंना, घरच्या आईना 2 महिने त्यांनी अन्न पाणी सोडलेलं आईने, बायकोनी. महाराष्ट्रामध्ये राजकीय सुरक्षितता राहिलेली नाही. बीडच्या घटनेकडे जर महाराष्ट्रात आपण बघितलं तर अनेक सरपंचांचं जीवन हे धोक्यात आलेलं आहे. मग या गोष्टीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ग्रहखात आहे, त्याने गंभीरपणे त्याला बोललं पाहिजे. एखादी वाईट घटना घडल्यानंतरच त्या घटनेकडे लक्ष द्यावं, हे काही योग्य नाही. महेश पिळणकर गेली 2 महिने पोलिसांना मिळत नाहीयेत, पोलीस तपास करत म्हणावं तसा तपास करत नाहीयेत, म्हणून SITची पण आम्ही मागणी केली. पण त्याच्यासाठी एकतर कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलिसांनी तो तपास लावावा, नसेल तर मुख्यमंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा आणि SIT तर्फे त्याची चौकशी करावी. काय नेमकं तपास झालेला आहे, काय त्यांचं झालेलं आहे, घात झालेला आहे किंवा बेपत्ता काय? पाटगावचे माजी सरपंच मिसिंग पोलीस स्टेशन भोदरगडकडे दाखल आहे. 7 जानेवारी 2026 पासून ते मिसिंग आहे. ते दोघे पद्धतीच्या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक माहितीवरती दोघे पद्धतीने आमचा तपास चालू आहे. ॲडिशनल SPने सुद्धा कॅम्प केलेला आहे, जाऊन DYSP आणि LCBची टीमने सुद्धा पॅरलली सायबरच्या दिशेने पण तपास जे आहे, डेटा असतील, मोबाईल डेटा अनालिसिस असतील, ते पूर्णपणे आमचा तपास चालू आहे. त्यांच्यामध्ये फोरेन्सिकचा पण एक विषय होता. फोरेन्सिकमध्ये पण आम्ही
पाठपुरावा करून फॉरेन्सिकची रिपोर्ट सुद्धा घेण्यात आलेली आहे लवकर लवकर. पुढची तपास जी आहे आता शिष्टमंडळ भेटलेला आहे. पुढची तपास आम्ही आणखी वेगाने आणि SIT फॉर्म करून ज्यांच्यामध्ये त्यांनी 1-2 नाव सुचवले की या अधिकारीकडून तसं एक करून आम्ही एक SIT तयार करतो आणि पुढचा तपास करत आहोत. जिल्हा परिषद पंचायत समिती तोंडावर असताना हा सगळा प्रकार घडलाय. माजी सरपंच होते, पॉलिटिकल अँगलनी काही आतापर्यंत तपास त्या अनुषंगाने झालाय का? कारण नातेवाईक हे सगळं प्रकरण नसताचं प्रकरणाशी साधर्म्य असणार आहे असं म्हणतात. आणि ते प्रत्येक दिशाने तपास चालू आहे. त्यांचे काय मित्रमंडळी सोबत किंवा राजकारण सगळे दिशाने आमचा तपास चालू आहे आणि कोणालाही आम्ही म्हणजे कुठलाही आज त्यांचे जे नातेवाईक होते त्यांच्याकडून पण मुद्दा तोच विचारला की कोणा आणखी आपले काय शंका असेल तर ते पण आम्हाला सांगा. त्या दिशेने पण आम्ही तपास करू. तर आमची तपास जी आहे प्रत्येक दिशाने चालू आहे.